हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नसतात. मित्रांनो, आज आहे 31 जानेवारी. आज घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत आपल्या 3 विशेष या सत्रात. चला तर मग ऐकूया. आजच्याच दिवशी 1950 राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 1950 बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने मुंबई राज्यात विलीन झाली. 1950 आजच्याच दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली. 1929 सोव्हिएत रशियाने लिओन ट्रॉटस्की याला हद्दपार केले. आजच्याच दिवशी 1945 युद्धातून पळ काढल्याबद्दल एडी स्लोविक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धातून पळून गेलेल्या एकूण 49 सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र फक्त स्लोव्हाकियाच्याच शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. 1911 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात 2दा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव भारतीय आहेत. आजच्याच दिवशी 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूक नायक या पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली. 1975 प्रीती झिंटा यांचा जन्म झाला. त्या चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका आहेत. 1931 गंगाधर महांबरे यांचा जन्म झाला. ते गीतकार, कवी आणि लेखक होते. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 2008 रोजी झाला. 2000 वसंतराव कानेटकर यांचा मृत्यू झाला. ते नाटककार होते. त्यांचा जन्म 20 मार्च 1920 रोजी झाला. 1896 दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे तथा अंबिका तनय दत्त यांचा जन्म झाला. ते कन्नड कवी होते. त्यांच्या नाकूतंती या काव्यसंग्रहास 1973 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना 1968 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा मृत्यू 21 ऑक्टोबर 1981 रोजी झाला. 1986 विश्वनाथ मोरे यांचा मृत्यू झाला. ते संगीतकार होते. 2004 VG जोग यांचा मृत्यू झाला. ते व्हायोलिन वादक होते. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. 1995 सुरेश नाडकर्णी यांचा मृत्यू झाला. ते बँकिंग तज्ज्ञ, रोख बाजार नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा मृत्यू झाला. त्या गायिका व अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 15 जून 1929 रोजी झाला. 1994 वसंत जोगळेकर यांचा मृत्यू झाला. ते मराठी व हिंदी चित्रपट निर्माते होते. तसेच ते दिग्दर्शक देखील होते. 1969 आजच्याच दिवशी अवतार मेहर बाबा यांचा मृत्यू झाला. ते आध्यात्मिक गुरु, मौनव्रती संत होते. त्यांनी सलग 44 वर्ष मौन व्रत पाळले होते. त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1894 पुण्यात, महाराष्ट्र येथे झाला. 1954 आजच्याच दिवशी E.H. आर्मस्ट्रॉंग यांचा मृत्यू झाला. ते FM रेडिओ संशोधक होते. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 झाला. 2000 साली आजच्याच दिवशी कृष्ण नारायण तथा K.N. सिंग यांचा जन्म झाला. ते हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1908 डेहराडून, उत्तराखंड येथे झाला. आजच्याच दिवशी 1972 महेंद्र यांचा मृत्यू झाला. ते नेपाळचे राजे होते. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.